मी ऍक्टर बिलकुल नाहीये, फुल टाइम ऍक्टर नाही. मी दुसऱ्याला काही करू शकतो. आपल्याला आपल्याला मला असं नसतं वाटलं. मी लिहिलं असतं, मी स्वतःही कधीच केलं नसतं काम. आणि ते दुसरा कोणीतरी पाहिजे होतं विक्रमसारखं, की ज्यानं मला संधी दिली पहिल्यांदा. क्षितिज पटवर्धन जवळचा मित्र आहे, पण विक्रमची आणि माझी ओळख झाली तेव्हा काही मला माहिती नव्हता क्षितिज पटवर्धनचा भाऊ आहे. माझा काही लिहायचा संबंध नाहीये, तू लिही. तर त्यांनी मला सांगितलं तुझी कथा आहे ती तू तुझ्या पद्धती दिली. तर आय थिंक दॅट वॉज काइंड ऑफ अ टर्निंग पॉईंट, जिथनं मी ॲक्च्युली जरा चला लिहून बघू झोनमध्ये आलो आणि हे सुरुवात झाली या प्रवासाला. इमोशन की प्रोफेशन? मला वाटतं दोन्ही एकमेकावर डिपेंड आहे काहीतरी. आमचं सगळं प्रोफेशनच इमोशन. तुम्ही बघा प्रेम हा सिनेमा. ब्लॅक अँड व्हाईट की कलर? गुड क्वेश्चन. कलर. जे ब्लॅक अँड व्हाईट होतं ना, ते पण कलरच होतं. जेव्हा असं कुठे रेड कार्पेटवर कलाकार उभं राहतात तर खालनं वरपर्यंत कॅमेरा न फिरवता, त्यांची परवानगी नसताना झूम न करता त्यांचे चांगले फोटो काढायला आवडतात. महाराजांचे आपण काल्पनिक चित्र किंवा समोर बसून काढलेली चित्र आहेत, पण शिवाजी महाराजांचा खराच फोटो असतात. तर आता तर्कवीर होतात ना, तर्की कसे होते काय, तर तसं आवडलं असतं. आणि मी माझ्या वडिलांच्या डोळ्यात पहिल्यांदा अश्रू बघितले आयुष्यात पहिल्यांदा. ती मोमेंट मी कधीच विसरू शकत नाही. त्याहून जास्त सॅड काहीच असू शकत नाही असं मला वाटलं. नैतिकता, मूल्य, पत्रकारिता असे प्रश्न येतात त्यावेळेला खऱ्या अर्थाने एक प्रश्नचिन्ह ते कालांतराने असं वाढत जातं, मोठं होतं आणि ते फक्त आ वाचून आपण बघण्यापलीकडे काय करत नाही. पण नेमकं ज्या वेळेला ते कृतिशीलतेतून दाखवायचंय तर त्यासाठी काय असावं लागतं, तर बहुधा फ्रेमसारखी एखादी फिल्म असावी लागते असं मला वाटतं, जी पत्रकारांना, भोवतालच्या समाजाला एक आय ओपनर म्हणून असू शकेल असं वाटतंय. जाणून घेऊया माझ्यासोबत यातले दिग्गज कलावंत आणि मनानेही तितकेच तरल असणारे कवी मनाचे सगळे सहकारी आहेत आणि त्यांच्याकडून खरं तर काय पद्धतीने सिनेमा घडलाय, कशा पद्धतीने घडलाय, त्याच्या मेकिंगच्या प्रोसेसबद्दल जाणून घ्यायला आवडेल. माझ्यासोबत आहेत नागराज मंजुळे, अभिनेते म्हणून ते फ्रेममध्ये आहेत. विक्रम पटवर्धन आणि दिग्दर्शक म्हणून असणारा पहिली कलाकृती आणि अर्थात अमेय वाघ. नागराज, या सगळ्या गोष्टींमध्ये पहिल्यांदा असं कसं वाटलं की या फ्रेममध्ये मी खरंच अभिनेता म्हणून त्या पद्धतीने दिसू शकतो, त्या फ्रेममध्ये बसू शकतो? काय वाटलं आणि तो काय ट्रिगर पॉइंट होता? मला गोष्ट आवडली होती. स्क्रिप्ट खूपच चांगली लिहिली आहे विक्रमनं, आणि तो दिग्दर्शक म्हणूनही हुशार आहे हे त्याच्या एकूणच संवादातून, पहिल्या भेटीतून कळत होतं. आता मी हे वाटेल की नाही, मला ह्याच्याबद्दल अजिबात खात्री नव्हती, मला डाऊटच होता. पण विक्रम म्हटला, नाही तू, मला माहिती आहे की तू चांगलं करशील आणि तू चांगला दिसशील ह्याच्यात. मी तरी पण एक दिवस घेतला होता की खरंच मला हे म्हणजे हे जमेल का, हे मी म्हणजे नाही का मी वाटेन का. फिल्म चांगलीच होती, मला ऐकवली त्याच वेळेस आवडली होती. आणि मग त्याला इतका आत्मविश्वास होता माझ्याबद्दल की नाही तू चांगलं करशील. आणि ह्या सगळ्यांनी मिळून माझा कॉन्फिडन्स वाढवला. म्हणजे अमयनं सुद्धा, आमच्या सगळ्या टीमनं, कल्याणीनं जर कॉस्ट्युम केलं, ते मी करतो ना, मला दरवेळेस असं होतं की मी ह्यात बरा दिसेन का. मी ऍक्टर बिलकुल नाहीये, फुल टाइम ऍक्टर नाही. मी दुसऱ्याला काही करू शकतो. आपल्याला 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 असं काहीतरी करायला सांगितलं, बनवायला सांगितलं तर मला ते जमेल का, असं एक भीती वाटत राहते. आणि मला असं सतत डाऊट यायचा की जॅकेट आणि गॉगल, सतत सिगरेट ओढणारा एक वेगळा असा माणूस आहे, तर मला करता येईल का. पण ह्याचा कॉन्फिडन्स खूप होता माझ्यावरती. आणि बाकीचं मग जे काही लुक आणि हे घडलं ते सगळ्यांनी घडले. ह्याच्या आम्ही लुक करत होतो, अमय यांनी येऊन एकदम कौतुक, लयच भारी दिसते. मला अजिबात कॉन्फिडन्स नव्हतं की मी हे बरं दिसेल. नाही, मला ज्या वेळेला तू पहिल्यांदा
टक्सिडो मध्ये आणि सूट मध्ये आला होतास आणि कौन बनेगा करोडपतीच्या वेळेलाही हेच वाक्य तू म्हणालेस की मला वाटत नव्हतं की मी एवढा छान दिसू शकेल. हा म्हणजे ते आपलं नसतं जे अरे. आपल्याला मला हे कळत नाही की हे नेणते पण कुठून येतं अरे, की या सगळ्यातलं. पण तसंच आहे ना यात बघ ना आता मी आता असा आहे आणि ऍक्टिंग एक हेच असते. तुम्ही जो जो नाही तो आवा आणता तुम्ही तसे नसता. म्हणजे मर्डरर म्हणजे काय तुम्ही मर्डरर नसता, पण तुम्ही ते करू शकाल असं कोणा दिग्दर्शकाला वाटणं आणि तुमच्यातलं ते अंग बघून त्यानं करून घेणं हे गंमत असते. मला असं नसतं वाटलं, मी लिहिलं असतं मी स्वतःही कधीच केलं नसतं काम. आणि ते दुसरा कोणीतरी पाहिजे होतं विक्रम सारखा की ज्यानं मला संधी दिली पहिल्यांदा. निश्चित. अमे, काय सांगशील क्षितिजचा भाऊ याच्या पलीकडे विक्रमला तू वेगळ्या अर्थानं ओळखतोयस, त्याचं असणारं कलाकृती आणि त्यातलं तुझं अस्तित्व आणि त्यातली पुन्हा ते असणारं द्वंद्व मनातलं, तर त्या सगळ्या गोष्टीबद्दल कशा अर्थानं ही स्क्रिप्ट तुला भिडली आणि तिथून विक्रम पर्यंतचा प्रवास? ऍक्च्युली गंमत आहे, क्षितिज पटवर्धन जवळचा मित्र आहे, पण विक्रम ची आणि माझी ओळख झाली तेव्हा काही मला माहिती नव्हता क्षितिज पटवर्धनचा भाऊ आहे, हो. कारण ते दोघं खूप वेगळे आहेत. तो उत्तर सांगतोय आणि हा प्रश्न प्रश्न विचारतोय, विचार. असा एवढा या दोघांमधला फरक आहे आणि दोन्ही समाजात गरजेचेच आहेत अशा प्रकारचे दिग्दर्शक. पण विक्रम, मी गर्लफ्रेंड नावाचा सिनेमा केला होता, तेव्हा विक्रम असिस्टंट डिरेक्टर होता त्या फिल्मला आणि तेव्हापासून आमची ओळख आहे. मग काही काळाने विक्रमनी सांगितलं की मला असा असा स्वतःचा सिनेमा करायचा आहे आणि ही गोष्ट आहे, तर तुला ऐकायला आवडेल का? तर अर्थातच मी म्हणलं की मला ऐकायला आवडेल आणि गोष्ट ऐकल्यानंतर मला लक्षात आलं की हा माणूस जेवढा दाखवतोय त्याच्यापेक्षा ह्याच्या विचारांना खूप जास्त खोली आहे. हा सेटवर असिस्टंट डिरेक्टर असला तरी मला असं वाटतं की त्याच्या जाणीवा आणि त्याची प्रतिभा ही खूप जास्त प्रगल्भ आहे. आणि ह्या माणसाने आता सिनेमा करायला लगेच हरकत नाही, पूर्ण त्याची त्या सगळ्या दृष्टीने तयारी आहे असं मला वाटलं. म्हणजे अपार्ट फ्रॉम द फॅक्ट की तो माझा चांगला मित्र झाला होता तोपर्यंत, पण खूप त्याच्याकडे असं थर्ड पर्सन म्हणून बघितलं तरी हे आश्वासन वाटत होतं की या माणसाचं आता आपण सेटवर जाऊन महिनाभर अगदी ह्याला पूर्ण सरेंडर व्हायला हरकत नाही. 2 स्पेशल जेव्हा क्षितिजने लिहिलं तेव्हा पत्रकारितेतला एक वेगळा पैलू घेऊन तो आला होता. Correct. फ्रेम करताना त्या पद्धतीने भिडावं किंवा त्या सगळ्यातला एक पुन्हा नैतिक संघर्ष वेगळ्या अर्थाने येतो. कशा अर्थानं हा सब्जेक्ट तुझ्या मनात कधी रेंगाळत होता? ह्या सगळ्याला असणारी तुला हे आपण सेल्युलॉइडवर किंवा ह्याच्यावर मांडावं डिजिटल कॅमेरावर, हे कसं मनात आलं? मी प्रेस फोटोग्राफर म्हणून पुण्यात काम करत होतो. तर जेव्हा जॉईन झालो त्याच्यानंतर काही वर्ष हे डोक्यात नव्हतं, पण इव्हेंच्युअली जसं तुम्ही थोडे ग्रो होता, तुमची एक समज डेव्हलप होते, तुम्ही रोज एक 10 प्रकारच्या वेगवेगळ्या असाइनमेंट करताय, त्यातून एक तुमची मानसिकता अशी कळत नकळत जी घडते, त्यातून एका पॉईंटला असं वाटायला लागलं की ज्या क्षेत्रात आपण आहोत कदाचित त्याच्यात ते पोटेन्शियल आहे चित्रस्वरूपात लोकांसमोर यायचं. पण अर्थात माझा लेखनाशी तेव्हा काहीच संबंध नव्हता. जस्ट मी माझ्या डोक्यामध्ये काहीतरी त्याचा एक बेसिक आराखडा करायचो की 2 फोटोग्राफर आहेत, त्यांच्यामध्ये एक काय म्हणूयात एक हे द्वंद्व आहे त्या दोघांमध्ये वगैरे. तर त्याचं मी बेसिक एक स्ट्रक्चर तयार केलं होतं, जे मी क्षितिजला ऐकवलं होतं आणि त्याला म्हटलं होतं कसं वाटतं सांगतो. म्हणाला खूपच इंटरेस्टिंग आहे, तू लिही. मी म्हटलं माझा काही लिहायचा संबंध नाहीये, तू लिही. तर त्यांनी मला सांगितलं तुझी कथा आहे ती तू तुझ्या पद्धतीने लिही. तर आय थिंक दॅट वॉज काइंड ऑफ अ टर्निंग पॉईंट, जिथनं मी ॲक्च्युली जरा चला लिहून बघू झोनमध्ये आलो आणि हे सुरुवात झाली या प्रवासाला. आणि मग हळूहळू ते डेव्हलप होत गेलं. त्यातून मला जे म्हणायचं आहे, मी जसं म्हणलं की आपली 6 महिन्या आधीची समज आणि आत्ताची समज याच्यात बराच फरक असतो, तसं ते इव्हेंच्युअली थोडं त्यात टाकत एका पॉईंटला असं वाटलं की आय थिंक माझ्याकडे आता अशी कथा आहे जे मला म्हणायचंय. तर त्यातून ही तयार झाली कथा. आणि पण ते फक्त कथा होऊन पुरेसं नव्हतं. तुम्हाला जर दिग्दर्शक म्हणून यायचं तर तुम्हाला फिल्म या माध्यमाचं मुळात अंडरस्टँडिंग पाहिजे. मग मी प्रेस फोटोग्राफर म्हणून जॉब सोडला. मी काही चित्रपटांना मग स्टिल्स आणि मेकिंग करायला लागलो. मग मी हळूहळू डिरेक्शन टीममध्ये आलो. मग असिस्टंट डिरेक्टर म्हणून काही चित्रपट केले. मग एक साधारण मला कॉन्फिडन्स आला काही चित्रपट केल्यानंतर की मला वाटतं माझी जी आता कथा आहे ती मी करायच्या योग्यतेचा कदाचित झालोय. आणि मग तिथनं इंडिपेंडेंटली मी पिच करायला सुरुवात केली. नागराज, हे सगळं बघत असताना आपत्तीच्या वेळेला मदत करणं आणि काठावर उभं राहून पाहणं आणि कर्तव्य निभावणं, ह्या 2 भूमिकांमधला संघर्ष आहे. कशा अर्थानं या सगळ्याकडे तू पाहतोयस
कारण एक कवी मनाचा संवेदनशील माणूस म्हणून पाहत असताना ह्यातली भूमिकेच्या पलीकडचा असणारी व्यक्ती आणि कर्तव्य ह्या सगळ्यामधला जो संघर्ष आहे त्याबद्दल तू बोलावास, तुझ्यातला कवी बोलावा असं मला वाटतं. तर मग अशा आमेने खूप चांगलं उदाहरण दिलं होतं की म्हणजे कधी कधी असं होतं की नाही, कोणीतरी जाते, एखादी व्यक्ती जाते आणि त्याच्या जवळच्या लोकांना आपण विचारत असतो की काय तुमच्या आठवणी काय आहेत. तर इथपर्यंत ते कर्तव्य ठीक आहे की तुम्हाला ते पार पाडायला लागतं, तुम्ही पत्रकार आहात, हे आपण ह्याच्याबद्दल बोलतोय. पण हे सगळ्याच व्यवसायात मला वाटतं येतं. आणि तुम्ही विचारता आणि तो माणूस जर त्याचं इमोशन ते सगळं सावरून किंवा तो त्या मनस्थितीत असला की तो तुमच्याशी बोलला तर ठीक, पण तो म्हटला की नाही बोलायचं आणि तुम्ही तरी परत त्याला विचारत राहिला, तर ते ती ती मर्यादा आहे आणि ती पाळायला पाहिजे. आणि कर्तव्य पण गरजेचं आहे, पण कर्तव्य अगदी त्या म्हणतो ना माणुसकीच्या, ती माणुसकी पायदळी तुडवून त्याच्यावर कर्तव्य करण्यात पण कधी कधी मजा नाही. तर ते साधं मला खूप ते बरं वाटलं. असं अनेक बाबतीत घडतं की तुम्ही डॉक्टर आहात आणि तुम्हाला तुमचं काही कर्तव्य आहे, वेगळे इमोशन आहे, आर्थिक व्यवहार आहेत, तर त्यात तुम्हाला एक सुवर्णमध्य साधावा लागतो. आणि हे सगळ्या लोकांना मला वाटतं कमी अधिक प्रमाणात या संघर्षाला, या द्विधेला सामोरं जायला लागत असेल. हल्ली सोशल मीडियाच्या काळात ना कॅमेरा प्रत्येकाकडे आहे आणि प्रत्येक जण कॅमेरामन झालेला आहे. अशा वेळेला ह्या घटना टिपणं आणि त्या सगळ्या गोष्टीवर एक एक्सरेटिक मतं मांडणं हे इतकं सर्रास झालं की मीडियाचं विकेंद्रीकरण झाल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी कदाचित झाल्या असतील. पण ह्या सगळ्या ओव्हरऑल गोष्टींवर आता कशा अर्थाने आम्ही तुझा टेक असेल की त्या सगळ्या आत्ताच्या घडणाऱ्या घटना आणि त्यातली एक सीमारेषा, एक मदत करणं आणि काठावर उभं राहून पाहणं. मला असं वाटतं की तंत्रज्ञानाच्या बाबतीत जे काही शोध झालेत, शोध लावले गेलेत, त्यातला कॅमेरा हा सर्वोत्तम शोध आहे. पण कॅमेरा ही अशी गोष्ट आहे की त्याचा वापर खूप काळ करून झालाय. आता त्याचा गैरवापराचा प्रवास सगळ्यांचाच सुरू झालाय, कारण तो भयंकर ॲक्सेसिबल झालाय प्रत्येकाला. पण काय आहे ना, या सगळ्याचा मुद्दा असा आहे की हा प्रश्न आता फक्त मीडियापुरता लिमिटेड राहिलेलाच नाही. जसं आपणही म्हणतोय की रस्त्यावर ॲक्सिडेंट होतो, एक्सप्रेस हायवेवर ॲक्सिडेंट होतो, ॲक्च्युअली जाऊन मदत करणारे किती असतात आणि त्या सगळ्याचा व्हिडिओ काढणारे किती असतात. तर हा प्रश्न हा फक्त मीडियापुरता लिमिटेड राहिला नसून हा ओव्हरऑल माणुसकीचाच प्रश्न झालेला आहे. प्रत्येकाने एकमेकांना विचारायचा किंवा स्वतःला विचारायचा प्रश्न झालेला आहे. आणि तसं बघायला गेलं तर माझ्याकडे सुद्धा ह्याचा माणूस म्हणून नाही आहे उत्तर. म्हणजे मी अगदीच काही माझ्यासमोर असं घडत असेल तर मी काही त्याचा व्हिडिओ लगेच काढायला लागत नाही. पण मी जाऊन ऍक्टिव्हली तिथे बदल घडवतो का, हाही यातला मुद्दा आहे. या सगळ्यात संवेदनशीलता कमी होतीये किंवा बोथट होते असं वाटतं या सगळ्या प्रकरणात? मला वाटतं ती खूपच व्यक्तिसापेक्ष आहे. काही जण ॲब्सोल्युटली आउट ऑफ द वे जाऊन स्वतःचा जीव पणाला लावून सुद्धा माणुसकी जपणारी लोकं आहेत आणि मला असं वाटतं ते चेरिश केलं पाहिजे. रादर अशा लोकांची संख्या वाढायची खूप जास्त गरज आहे. पण एका बाजूला त्याचा जो काउंटर नरेटिव्ह आहे तो अर्थातच दिसतो आपल्याला आपल्या रोजच्या आयुष्यातच, की इंस्टाग्राम उघडलं तर जे व्हिडिओज आपण रोज बघतोय ते काढताना कसे काढले असंही बरेचदा प्रश्न उद्भवतात. म्हणजे तर त्यामुळे हे आहे, आपण अशी अपेक्षा नक्कीच केली पाहिजे की मदत करणाऱ्यांची संख्या किंवा माणुसकी जपून हे करणाऱ्यांची संख्या वाढत राहो. 100%. या सगळ्यामधला तुझ्या मनातला असा ट्रिगर पॉइंट काय होता जो नैतिक संघर्षावर येऊन हा मुद्दा, असा काय तो क्षण होता की ज्यामुळे असं वाटलं की माझ्यासाठी तोच होता. मी जेव्हा जॉईन झालो ॲज अ प्रेस फोटोग्राफर आणि मी कोथरूड भागात राहतो आणि तिथेच एका चौघांच्या परिवारांनी स्वतःचं आयुष्य संपवलं होतं. काहीतरी आर्थिक त्यांचे प्रॉब्लेम होते आणि मी गेलो होतो ते फोटो कव्हर करायला आणि मी पहिल्यांदा जेव्हा ते पाहिलं त्यांच्या बेडरूममध्ये तेव्हा मला अजूनही आठवतं की मी ब्लँक झालो होतो. म्हणजे असं की हे काय पाहतोय मी. आणि माझा एक सिनियर आमचे फोटो जर्नलिस्ट होते, म्हणाले काढ ना लवकर फोटो वगैरे, असं त्यांनी खूप इझिली मला हे करून ते घेऊन गेले. तर मला आठवतं मी त्याच्यानंतर थोडा वेळ आमच्या ऑफिसला जाऊन बसलो होतो थिंकिंग की हे आत्ता जे काही कव्हर केलं आहे ते खरंच मी गरज होती त्याची फोटो काढायची. कारण मला असं सांगितलं होतं की आपण काही डेड बॉडीजचे वगैरे फोटो छापत नाही. तर मला असं वाटलं की खरंच गरज होती, मी या बरोबर प्रोफेशनमध्ये आलोय. बरेच प्रश्न मग तुमच्या डोळ्यासमोर येतात जेव्हा तुम्ही पहिल्यांदा हे कव्हर करता.
पण अनफॉर्च्युनेटली असं होतं की बॅक टू बॅक जर तुम्ही अशा घटना कव्हर करत असाल तर तुम्हाला एका पॉइंटला त्याचं काही नाविन्य राहत नाही. तुम्हाला असं वाटतं की हा, ठीक आहे. मला आठवतंय जयबाला आशर नावाचं एक प्रकरण मुंबईत घडलेलं. ट्रेनमध्ये ती मुलगी चाललेली आणि रात्री अचानक एक गर्दुल्ला आणि हे शिरलं आणि तिला उचलून ट्रॅकवर फेकलेलं. त्यावेळेला हे साधारण 2004-2005च्या काळातलं प्रकरण आहे आणि त्यानंतर ती समोरच्या येणाऱ्या ट्रेन खाली तिचे पाय आले आणि दोन्ही पाय गेले. तर त्यावेळेला त्याची बातमी टाइम्स ऑफ इंडियाने कव्हर केली होती आणि त्याच्यानंतर प्रश्न उपस्थित झालेले की ह्याची बातमी देऊ शकलात तुम्ही, पण त्यावेळेला तिला मदत करायला का धजावला नाही? तर मला ज्या वेळेला पहिल्यांदा तुमचा सिनॉप्सिस आणि त्या गोष्टी आल्या ना, तर मला पहिल्यांदा ही बातमी अशी डोळ्यासमोर आली आणि ते लख्खपणे ते वाटत होतं ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. ओव्हरऑल नागराज हे सगळं बघत असताना आत्ताच्या असणाऱ्या ह्या प्रवासात तुझ्यातला कवी या सगळ्या गोष्टींकडे, मग तो संघर्ष जो नैतिकतेचा आहे त्याकडे कशा अर्थानं पाहतो? ह्या फिल्मने ते खरंच खूप चांगलं उत्तर दिलंय. म्हणजे आपण सगळेच याला सामोरं जात असतो, पण फ्रेममधून विक्रमनं खूपच उत्तम पद्धतीने ते जे माणसाचा संघर्ष आहे ना तो मांडला. ह्या काळाला आपण सामोरं जात असतो, नवीन नवीन प्रश्न उपस्थित होत असतात, नवीन तंत्रज्ञान, नवा व्यवसाय, नवी गणितं मांडली जातात आणि परत त्याच्यातून काहीतरी आपण नाही का एका नैतिक द्विधेत सापडतो. तर त्याचं खूपच उत्तम एक काय कलाकृती त्यानं तयार केलेली आहे. हे माझं म्हणून सुद्धा मला तेच वाटलं की हे मी असा विचार केला नव्हता की या पद्धतीने आपण कुठल्याच एखादा माणूस एखादा व्यवसाय करत असताना त्याला हा प्रश्न उपस्थित होईल. पण यातून ते मला फार छान मला स्वतःलाच जाणवलं आणि फिल्म बघितल्यावर ते लक्षात येईल की किती सुंदर पद्धतीनं विक्रम ते मांडलेलं आहे. भावनिकदृष्ट्या कुठला असा सिक्वेन्स होता की जो करताना थोडासा टेक्निकली त्रास होतो किंवा चॅलेंजिंग वाटतं अशा पद्धतीचा होता? त्यांनी जो एक त्याच्या आयुष्यातला एक इन्सिडेंट सांगितला जिथे तो प्रेस फोटोग्राफर म्हणून गेला होता. अगदी तसा नाही पण सिमिलर पद्धतीचा एक सिक्वेन्स सिनेमात आहे. आणि आपण म्हणजे काय होतं, आपण आपल्या समोर जे काही कायम आपण एखादी घटना घडली आहे, एक मृतदेह आहे समोर, हे असं आपल्याला सिनेमा किंवा वेगळ्या दृकश्राव्य माध्यमातूनच आपल्यापर्यंत ते तशा पद्धतीने एस्थेटिकली पोचलेलं आहे. पण ती साईट खरी कशी असते हे मलाही माहीत नाही. तर ते विक्रमला असं बऱ्याचदा त्याचं म्हणणं होतं की तुम्ही आधी येऊ नका सेटवर त्या ठिकाणी, कारण तुम्ही तिथे आल्यानंतर मला जी नॅचरल तुमची रिॲक्शन असेल ती त्या ठिकाणी हवी. आणि जेव्हा मी त्या ठिकाणी डायरेक्ट एंटर झालो, जसं माझं पात्रही एंटर होतं आणि मी एंटर झालो, तर तिथे जो सगळा मी सेटअप बघितला की तो अशीच फोटोग्राफीची असाइनमेंट त्याला मिळालेली असते आणि तो तिथे गेलेला असतो. तर तो जसा सेटअप होता त्यांनी जे सगळं बघितलेलं आहे खरं त्याच्या आठवणी होत्या आणि त्यानुसार ते सगळं तिथे रचलं गेलं होतं. तर तो प्रसंग बघून बऱ्यापैकी काहीतरी झाला. मी असं नाही म्हणणार की आता माणूस म्हणून मी पूर्ण तुटलो, कारण शेवटी आपल्याला माहिती असतं हे तयार केलेलं आहे, हे खोटं आहे, सिनेमासाठी आहे, पण काहीतरी झालं आत गलबलल्यासारखं. एक शेवटच्या टप्प्यातला रॅपिड फायर सारखं क्विकली करूया असं मला वाटतं. एका ह्याच्यात फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तुम्ही ती उत्तरं द्यावी अशी अपेक्षा आहे. एक फोटो की 1000 शब्द? एक फोटो. एक फोटो. मला चांगले फोटो काढते मी 1000 शब्द म्हणेन. आपणच काढलं पाहिजे. सोशल मीडिया की रिअलिस्टिक अप्रोच? म्हणजे ह्याचं पण तुलना कशी मला नाही कळलं. म्हणजे फॅक्ट जास्त हार्ड हिटिंग असणं की सोशल मीडियावर ते ग्लोरिफाईड पद्धतीने असणं? फेम की फ्रेम? फ्रेम. ते फ्रेमला फेम मिळावं. इमोशन की प्रोफेशन? मला वाटतं दोन्ही एकमेकावर डिपेंड आहे काहीतरी. आमचं सगळं प्रोफेशनच इमोशन. कॅमेरा ऑन की कॉन्शियस ऑन? ॲज अ ह्युमन कॉन्शियस ऑन. पण मला तुलनाच कळत नाही ह्याची की नेमकं काय करायचं. मला सांगता येईल म्हणजे कॅमेरा ऑन झाल्यावर काय कॉन्शियस जो आपला स्वत्व अस्तित्व आणि त्याचे सगळं सभान असणं गरजेचं आहे की कॅमेरा हे? नाही ते भान असणंच गरजेचं आहे.
कॅमेरा ऑन झाल्यावर मला नाही वाटत पूर्ण खरा भान. असतो बाबा. हा. ते भान असतंच काही ना काहीतरी. ब्रेकिंग न्यूज और सेव्हिंग लाईफ? ह्यासाठी तुम्ही बघा यासाठी तुम्ही बघा प्रेम हा सिनेमा. ब्लॅक अँड व्हाईट की कलर? इट्स अ गुड क्वेश्चन. कलर. जे ब्लॅक अँड व्हाईट होतं ना ते पण कलरच होतं. वा वा ते वा आपल्याला- अवॉर्ड की ऑडियन्स लव? ऑडियन्स लो. व्हॉट इफ जर एका दिवसासाठी तुम्ही जर फोटो जर्नलिस्ट झालात तर काय क्लिक करायला आवडेल? पहिला फोटो. सद्यस्थितीत खूप प्रॅक्टिकली फिफा वर्ल्ड कप. मला माहिती आहे, मला रात्री मुंबईत फिरताना मुंबईला भारी दिसते ते. मला वाटतं त्याचे फोटो काढायला पाहिजे तरी. मला जेव्हा असं कुठे रेड कार्पेटवर कलाकार उभं राहतात तर खालनं वरपर्यंत कॅमेरा न फिरवता, त्यांची परवानगी नसताना झूम न करता त्यांचे चांगले फोटो काढायला आवडतात. हे पर्सनल सल्ले आहे का दुःख? मोबाईल मध्ये जर फक्त एकच फोटो ठेवायचा असेल तर तो कोणता ठेवला जाईल? आपल्या मोबाईलमध्ये हा. एकच ठेवायची मजबुरी जरा हिची आहे. खूपच आवड आहे. मग एक असा कोलाजचा फोटो ठेवेल मी. बऱ्याच मित्रांचा, खूपच आवड आहे. त्यांच्या घरच्या लोकांचा. आय थिंक असंच काहीतरी कोलाज करून खूप जणांचं ठेवीन मी. मला ओव्हरऑल सनसेट बद्दल काहीतरी खूप फॅसिनेशन. मला तो लाईट, ती मोमेंट फार काहीतरी खरी वाटते, मॅजिकल वाटते. तर मी कुठलाही सनसेटचा फोटो ठेवेन. हिस्टॉरिक एखादी मोमेंट जर जी भूतकाळातली आहे ती जर ग्रॅप करायची असती आणि आता तुम्हाला जर तुमच्या कॅमेऱ्यात ठेवायची असेल तर ती कोणती असेल? म्हणजे ते आपण जर एखादी फॉर एक्झाम्पल की त्यावेळेला नेहरूंनी शपथ घेतली तर स्वातंत्र्य दिन भारताचा हे टिपायचं होतं पहिला, तर त्या सगळ्या ह्याच्यातला तर तो काय पद्धतीचा फोटो असेल किंवा काय हिस्ट्रीतला कुठलाही एखादा मोमेंट जो तुला वाटतो की मला तो ग्रॅप करायला आवडला असता? अशा लई असं एक दोन मुवमेंट आहेत मला बऱ्याच वाटतं की म्हणजे महाराजांचा फोटो काढायला पाहिजे होता असं वाटतं. कधी बघ. किंवा बाबासाहेबांनी चौदार तळाचं जे त्याचे असतीलच काय, पण असं काहीतरी वाटतं की ते आम्ही त्यांच्या लंडनच्या घरी गेलतो तर त्याचा अभ्यास करताना ते म्हणजे कसे दिसत असतील. तर असे खूप मुवमेंट आहेत की वाटतं की ह्याचे फोटो फोटो असण्यापेक्षा आपण साक्षीदार पाहिजे होतो. Absolutely. आता महाराजांचे आपण काल्पनिक चित्र किंवा समोर बसून काढलेली चित्र आहेत, पण शिवाजी महाराजांचा खराच फोटो असता तर आता तर्कवीर होतात ना, तर्की कसे होते काय होते, तर तसं आवडलं असतं. मला आय थिंक वर्ल्ड वॉर मध्ये असायला आवडेल ॲज अ फोटोग्राफर. पण त्यांची लई काढली फोटो त्यांनी स्वतः. ते 2-4 जणच होते, त्यांनी खूप काढले. पण आपण त्याचे म्हणजे उलट फोटो काढायला पाहिजे. उलटा म्हणजे म्हणजे ते जे मरतात त्यांचे काढले त्यांनी, जे इकडच्यांचे आदेश देणाऱ्यांचे. मी असे खूप गोष्टी ऐकल्यात, पण त्या अर्थात मी तेव्हा नव्हतो की भारताने पहिल्यांदा जेव्हा वर्ल्ड कप जिंकला 1983 सालचा, तेव्हा मी असं खूप कथा ऐकल्यात ह्याच्या माझ्या वडिलांकडनं किंवा बाकी जे तेव्हा होते तेव्हा, की कसा प्रकारचा जल्लोष होता आपल्या देशात तेव्हा. काहीतरी असं सगळ्यांना काहीतरी असं अचीव केल्यासारखं, हत्तीवरनं साखर, खूप ऐकलंय मी. तर असा काहीसा क्षण मला पुन्हा बघायला आवडेल. एखादं वाक्य जर कम्प्लीट करायचं असेल तर कॅमेरा म्हणजे साक्षीदार. तिथे आठवणी फ्रीज करता येतात. कॅमेरा म्हणजे दृष्टिकोन. माणुसकी म्हणजे माणुसकी म्हणजे काय आता त्याला काय काय लय त्याची रूप बघायला. तू कवी आहेस, मी कवी पण नाही. कवी कोणीच नसते, आल्यावर होते कवी. माणूस म्हणून बघतोय. माणुसकी म्हणजे हे असले प्रश्न हेच विचारू. मला मी blank झालो. तर माणुसकी म्हणजे दृष्टिकोनच. नाही, माणुसकी म्हणजे प्रेम. तीच अशी एखादी आयुष्यातला सगळ्यात हॅपी मोमेंट, सॅड मोमेंट आणि त्यातला प्राऊड फ्रेम, असे 3 प्रश्न आहेत. तर त्यातली तुमची प्रत्येकाची वैयक्तिक आठवण जी हे फ्रीज झाली पाहिजे फ्रेम या पर्स्पेक्टिव्ह. अशी एक नाही, पण बऱ्याच गोष्टी आहेत खरं तर. म्हणजे बऱ्याच मोमेंट आहेत फ्रीज व्हायला पाहिजे होते, फ्रीज होत नाही. पण नागराज हे खरेपण कुठं? कारण मी येताना ना आता एक तुझं रील बघत होतं सुखनच्या ह्याच्यामधलं, तू कवी याच्यावर बोलत होतास आणि तू म्हणालास की ज्या वेळेला मी अगदी झल्ला होतो, फकीरासारखा होतो, त्यावेळेला कविता येऊन भिडायची. आता सगळं आलंय पण कविता दूर चालली. हे इतकं खरेपण कसं काय आणता येतं आणि हे कुठल्या फ्रेम मध्ये बसवतं? पण खरे पण आणतं ते हसतं जे तुम्हाला मान्य करायला. माणसं इतकी वंचुकी होतात ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, तर त्यामुळे काय कसं काय हे टिकवण्यासाठी काय लागतं हा माझा मूळ प्रश्न. मला वाटतं बाकी टिकवायला त्रास होतो, म्हणजे कष्ट लागतं. तुम्ही म्हणजे खरेपणाला काय टिकवायचं अजून, तेच टिकतं. क्या बात आहे. हॅपी, सॅड अँड प्राऊड.
जेव्हा मी माझं पहिलं ग्राफिक नॉवेल केलं, माझ्यासाठी ती खूपच आनंदाची गोष्ट होती. मला स्वतःला अत्यंत कॉन्फिडन्स दिला त्या घटनेनी, की आपण लिहू शकतो आणि एक्झिक्यूट करू शकतो आणि आपण एक काहीतरी करू शकतो आयुष्यात. याचा एक जो बेसिक कॉन्फिडन्स मला हवा होता, तो मला त्या ग्राफिक नॉवेलने दिला. सो मला असं वाटतं ती माझ्यासाठी अत्यंत काय आनंदाची घटना आहे. आणि दुसरी काय म्हणाल? प्राऊड अँड सॅड मोमेंट. सॅड मला आठवावी लागेल ना काय. मला काय माहिती सॅड हे आठवत नाही. Sad मला आठवत नाहीये. ही किती हो. चांगली गोष्ट आहे यार. ही दुःखद मेमरी चांगली गोष्ट. हा म्हणजे असं कुठल्या तरी ब्रेकअप बद्दल सांग. ते तर प्राऊड मध्ये म्हटलं. वा 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 वा. किंवा या बे. हॅपी मोमेंट म्हणजे मी पहिल्यांदा कधीतरी स्टेजवर अभिनय केला. ह्याचं काही हेच नाहीये ते मोमेंट, म्हणजे त्याचं काहीच रेकॉर्ड माझ्याकडे नाहीये. तर ती मोमेंट मला असं वाटतं की बघायला मिळाली परत तर त्याची जास्त मजा येईल. सॅड मोमेंट म्हणजे मी असं म्हणेन, मी माझ्या वडिलांच्या डोळ्यात पहिल्यांदा अश्रू बघितले आयुष्यात पहिल्यांदा. ती मोमेंट मी कधीच विसरू शकत नाही. त्याहून जास्त सॅड काहीच असू शकत नाही असं मला वाटलं. आणि प्राऊड मोमेंट असं काही मला एवढं वाटत नाही खरं सांगायचं तर. म्हणजे असं ते प्राऊड जे आपल्याला तेव्हा वाटत असतं ते फारच टेम्पररी असतं. त्यामुळे तसं काही ते आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर प्राऊड मोमेंट्स वेगवेगळे असू शकते. हा म्हणजे आय थिंक मला हॅपीच वाटतं किंवा सॅडच वाटतं. प्राऊड मला जरा कमीच वाटतं, पण ते ठीक आहे. म्हणजे प्राऊडवाला असं आय कॅन स्किप दॅट. शेवटचा प्रश्न की फ्रेम आत्ताच्या घडीला प्रेक्षकांच्या अजेंड्यावर का असावा? एक रियालिटी चेक म्हणून साधारण खरंच एकतर काय घडतं आपल्या आजूबाजूला, आणि बरेचदा प्रत्येक प्रोफेशनमध्ये प्रत्येकजण कधीतरी त्या ब्लर लाईनवर येतो जिथे तो डायलेमामध्ये आपण सगळेजण इरिस्पेक्टिव्ह ऑफ युअर प्रोफेशन आपण सगळे येतो. आणि मला वाटतं तो रियालिटी चेक एकदा बघावा की काय त्यात बरोबर चुकीचं असं काहीच नाहीये. आहे ते काय, आपण बरेच जण ते म्हणतात की आयुष्य आहे तसं आहे, त्यात बरोबर चुकीचं असं काही नाहीये. तर ते बरोबर त्या नोटवर तुम्हाला आणून सोडेल फ्रेम. नागराज? बेस्ट उत्तर आहे. नागराज, या सगळ्यामध्ये पहिला म्हणजे पदार्पणातला सिनेमा त्याचा आहे, पण बिंग अ एस्टॅब्लिश डिरेक्टर, ऍक्टर, या सगळ्यामध्ये तुला ते रिस्क नाही वाटली की विक्रमवर आपण करावं? नाही, खूप चांगली गोष्ट होती खरं तर. रिस्क मग सगळ्यावरच वाटू शकतं, पण विक्रमनं खूपच ते उत्तम लिहिलेलं आहे. त्याला खूपच चांगली समज आहे फिल्मची, आणि दिग्दर्शक म्हणूनही त्याला खूप चांगलं कळतं की त्याला काय पाहिजे. म्हणजे जेव्हा जेव्हा मला काय द्विधा वाटायची किंवा एक दिग्दर्शक म्हणून असं वाटतं की असं असं करायचं आहे का, तर तो त्याच्या मागचं सगळं त्याचं बॅकग्राऊंड आणि हे का असं करायचं हे त्याला माहीत असायचं. त्यामुळे काही रिस्क काहीच नाही. मला वाटतं चांगली फिल्म झाली आहे, उत्तम फिल्म झाली आहे, आणि तुम्ही दृष्टिकोनावर आणि त्या माणसाच्या आखलीवरच विश्वास ठेवता. होणारं प्रोडक्ट तुम्हाला माहीत नसते. आमिर, फायनल वर्ड? मनोरंजनाची ही सुद्धा व्याख्या असते. मनोरंजन म्हणजे एखादी कलाकृती तुम्हाला तुमच्या जगण्याबद्दल प्रश्न विचारते, हे सुद्धा मनोरंजनच आहे. तर ह्यासाठी म्हणून फ्रेम हा सिनेमा बघायला पाहिजे असं मला वाटतं. निश्चित. तुम्ही इतक्या आपलेपणाने आणि दिलखुलासपणे बोललात त्याबद्दल खूप खूप आभार लेट्सअप तर्फे, आणि विश यू लव्ह लक अँड सक्सेस. आणि तुमच्या या फ्रेम फ्रीज होण्याजोग्या अनेक आठवणी यासोबत जोडत जाऊ, त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.